प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर येणार की नाही या चर्चा सुरू असतानाच अजून एक बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी आहे वंचित बहुजन आघाडी शिवाय मवियाचं जागा वाटप ठरलेलं आहे आणि त्यांची त्या संदर्भातली एक बैठक सुद्धा पूर्ण झालेली आहे। लोकसभेच्या 48 जागांपैकी 44 जागांवर कोण निवडणूक लढवणार या संदर्भातली सगळी जी चर्चा आहे प्राथमिक चर्चा संपलेली आहे आणि मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा अजून तरी समावेश झालेला नाहीये। वंचित बहुजन आघाडीशिवाय मवियाचं जागा वाटप ठरलं कसं? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत एकत्र असताना प्रकाश आंबेडकरांना विचारात न घेता मविया पुन्हा एकदा वंचितला बाजूला सारते आहे का? आणि जर मवियाने 2019 ची चूक जर पुन्हा केली तर त्याचा फटका नक्की कुणाला बसेल? पाहूया त्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आता मविया आणि इंडियाचा भाग होईल या संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या। प्रकाश आंबेडकर हे मवियाचा भाग बनून नंतर इंडिया आघाडीमध्ये सुद्धा समाविष्ट होऊ शकतात, जेणेकरून भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासमोर महाराष्ट्रात एक मोठं आव्हान उभं राहू शकतं असं म्हटलं जात होतं। राजकीय विश्लेषकांच्या मते वंचित बहुजन आघाडीकडे असलेलं पाठबळ, लोकांचा असलेला पाठिंबा ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत्या येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी। मवियाचा भाग बनण्यामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी कुठलीही गोष्ट म्हणजे त्यांनी नाकारलेलं नव्हतं, ते तयार होते मवियाचा आणि इंडियाचा भाग बनण्यासाठी। पण आताच नुकतीच एक बातमी हाती आलेली आहे आणि त्या बातमीनुसार मवियाची लोकसभेची जागा वाटपाची जी बैठक आहे ती जवळपास संपलेली आहे आणि 48 जागांपैकी जवळपास 44 जागा कोण लढवणार याचा सर्व फॉर्म्युला ठरलेला आहे। आणि विशेष गोष्ट म्हणजे या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे कुठलेही प्रतिनिधी उपस्थित नव्हते। म्हणजेच काय, मवियाने महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला न घेता 44 जागांचा फॉर्म्युला ठरवलेला आहे। काय आहे तो फॉर्म्युला आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये नेमकं वंचितला स्थान आहे की नाही हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे सर्वाधिक जागा या मवियामध्ये जर कोणाच्या पाठीवर असतील, कोणाच्या सोबत असतील तर त्या जागा आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना 48 पैकी जवळपास 21 ते 22 जागा लढवू शकते। त्यानंतर खालोखार दुसरा नंबर येतो तो म्हणजे काँग्रेस पार्टीचा। काँग्रेस पार्टी सुद्धा 14 ते 15 जागा ज्या आहेत त्या लढू शकते आज लोकसभेसाठी महाराष्ट्रातून। आणि तिसरा नंबर येतो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा, ज्यांच्या वाट्याला 10 ते 11 जागा ज्या आहेत त्या त्यांना मिळणार आहे। एकूण 48 पैकी 20 ते 22 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, 14 ते 15 जागा या काँग्रेस पार्टी आणि उरलेल्या 10 ते 11 जागा या राष्ट्रवादी शरद पवार गट यांना लढवायला मिळू शकतात असं सांगितलं जात आहे। पण या 48 जागांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वाट्याला किती जागा आहेत या संदर्भातलं कुठलंही स्पष्टीकरण अजून देण्यात आलेलं नाहीये। आणि ज्या 22 जागा असं म्हटलं जात आहे की ज्या 22 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणार आहेत त्याच 22 पैकी किमान 6 ते 8 जागा या ज्या आहेत त्या वंचित बहुजन आघाडीला देण्यात येऊ शकतात। म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्यातील 22 जागांपैकी 8 जागा म्हणजे 14 जागी उद्धव ठाकरेंचे उमेदवार आणि 8 जागी वंचित आघाडीचे उमेदवार जे आहेत ते तिथे लढवू शकतात। एकूण 22 जागा या दोन पक्षांमध्ये असतील, 15 जागा एकट्या काँग्रेसकडे असतील आणि 10 ते 12 जागा ज्या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे असतील। हा जो फॉर्म्युला आहे तो सध्या समोर येतो आहे। पण 8 जागावर केवळ 6 ते 8 जागावर वंचित बहुजन आघाडी सारखा पक्ष हा योग्य ठरेल का किंवा ते याला मान्य करतील का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। कारण वंचित बहुजन आघाडीचं जर महाराष्ट्रभरातला व्याप्ती जर आपण पाहिली तर असं दिसतंय की किमान 12 ते 14 जागा म्हणजे जेवढ्या जागा राष्ट्रवादी शरद पवार गट मागतायत किमान तेवढ्या जागा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर मागू शकतात आणि त्यांची सुद्धा इच्छा असेल की त्यांनी किमान 12 ते 14 अशा लोकसभेच्या जागा लढवाव्यात आणि त्यापैकी 6 ते 8 अशा जागा आहेत ज्या ठिकाणून वंचित बहुजन आघाडी ही लढवून
जिंकून येऊ शकते. असं म्हटलं जातंय की 8 जागा या सध्या वंचित बहुजन आघाडीला देण्यात येतील. तुम्हाला काय वाटतं, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये किती जागा या लोकसभेसाठी देण्यात येतील आणि त्या जागांवर प्रकाश आंबेडकर निवडणुका लढवतील की पुन्हा एकदा त्यांना त्यांची वेगळी चूल मांडावी लागेल? आम्हाला कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.